भाऊ सोबत आलो, कधी आपल्याला भाऊ रिसॉर्ट फिरायला भेटलं नाही. त्या भाऊमुळं पॉसिबल झालंय मला. मी पहिल्यांदा होतो हा भाऊ, मी पहिल्यांदा येतोय म्हटलं इकडं. फीडबॅक वगैरे सगळं मस्त. गेमिंग रूम, मैदान आहे. हे सगळे रूम्स आहेत का? हे सगळे रूम्स आहे. रूम्स आहे. हा गेम झोन आहे, इंडोर गेम झोन आपल्याला. हे रूम्स आहेत, टोटल 63 रूम्स आहेत. त्याच्यानंतर हा स्विमिंग पूल आहे. अजून एक स्विमिंग पूल आहे, तो वॉर्म वॉटरचा आहे. ही जिम आहे. इकडनं इगतपुरीतलं हे टॉपचं रिसॉर्ट आहे. त्याच्यात वेडिंग होतं, कॉर्पोरेटच्या इव्हेंट्स होतात आणि लक्झरी प्रॉपर्टी आहे. 2 सूट रूम आहेत. हे 1ची रूम आहे. ही कुठली रूम? ही स्पा आहे. स्पा आहे का? हां, आता बंद झाला. त्याचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. अच्छा. आता बंद झालं. पुढे कॅफे वगैरे मस्त आहे एकदम. आज फिरायसारखं. कॅफे वगैरे. याला काय म्हणतात भाऊ? ही लॉबी. लॉबी का? गेस्ट वेटिंग करतात. रूम असतात ना, वेटिंग रूम. वेटिंग रूम. माझ्या आत्ताच्या सबस्क्रायबरांना तुम्ही पहिल्यांदाच बघताय. तुमच्या नशिबात फक्त माझ्या यूट्यूबवरतीच बघण्यासाठी आहे. तुम्ही बघून घ्या. नो ॲडमिशन. इथे पण सगळे रूम्स आहेत का? हे नवीन लुक आला आहे रूमचा. अच्छा. पहिले जे रूम आहेत ते चेंज करून आता परत रिनोव्हेशन चालू आहे. रामकृष्ण आहे. तर भावानं बघा, असं असतं. मी पण पहिल्यांदा घुमायला लागलो, तुम्ही पण पहिल्यांदाच बघत असाल. तर अशा ठिकाणी आम्ही कधी कधी येतो. नाहीतर रोजची ती जिंदगी पडली आमची भिवंडीचे, ट्रॅफिकच बघत राहतो. आज पहिल्यांदा रिसॉर्ट बघायला. रिसॉर्ट मस्त आहे एकदम. भाऊ खतरनाक. मोठे लोक पैसा घालतात पण काहीतरी त्यांना बघण्यासाठी भेटतं हा, असं काहीतरी राहतं एकदम. बेकरी वगैरे सगळं इथे. बेकरी म्हणजे काही पाहिजे ना ते सर्व भेटून जाईल भाऊ. इकडे पण आहे बघा किचन. भाऊ इथं 7-8 किचन आहेत नुसते, फक्त किचन. हर एका गोष्टीसाठी सगळं काय भेटतं इथं.